मी हा जो रिझर्वेशनसाठीचा व्हिडिओ बनवला होता त्यावर मला एक कमेंट आलाय की बाबासाहेबांनी रिझर्वेशन यासाठी आणलं कारण त्यांना स्वतःचं राष्ट्र हवं होतं, त्यांना लीडर बनायचं होतं. मी त्याला रिप्लाय करून त्याला सगळे एक्सप्लेन करू शकत होते, पण मला असं वाटलं की त्या व्यक्तीसारखा गैरसमज आपल्या देशात अजून असे किती सारे लोक असतील ज्यांना असेल. हा माझा व्हिडिओ बनवण्याचा तोच उद्देश आहे की त्या लोकांचा गैरसमज दूर व्हावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी स्वतंत्र देशाची अधिकृत मागणी कधी केलीच नव्हती. तर मग लोकांमध्ये हा गैरसमज का? तर राऊंड टेबल कॉन्फरन्सचा पिरियड आठवा. 1930 ते 32च्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डिप्रेस क्लास म्हणजे आजच्या अनुसूचित जाती यांना सेपरेट रेट्स मिळावे अशी मागणी केली होती. आता सेपरेट रेट्स काय? याचा अर्थ स्वतंत्र देश नव्हे तर दलित मतदारांनी स्वतःचे प्रतिनिधी स्वतः निवडावेत, जेणेकरून विधानमंडळात त्यांचा आवाज प्रभावीपणे पोहोचेल. पण या मागणीला महात्मा गांधींनी विरोध केला. त्यानंतर 1932 मध्ये पुन्हा पॅक्ट झाला. या करारानुसार सेपरेट रेट्स रद्द करण्यात आले, पण अनुसूचित जातींना विधानमंडळात आरक्षित जागा देण्यात आल्या. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानाचे प्रमुख शिल्पकार म्हणून एक संघ लोकशाही भारत घडवण्यासाठी काम केले. त्यांनी समानता, न्याय आणि घटनात्मक हक्कांवर भर दिला. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना स्वतंत्र राष्ट्र हवे होते हा दावा ऐतिहासिक पुराव्यांवर आधारित नाही. त्यांनी स्वतंत्र देशाची नव्हे तर राजकीय प्रतिनिधित्व आणि सामाजिक न्यायाची मागणी केली होती. इतिहास समजून घ्या, कारण इतिहासाचा अर्धवट अर्थ अनेकदा गैरसमज निर्माण करतो.